नमस्कार, मी सोमनाथ मालगर, डायरेक्टर मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड. सगळ्यांना प्रथमच जागतिक पर्यावरण दिवसाचा हार्दिक शुभेच्छा. ह्या वर्षीचं जे थीम आहे, वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डेचं एक थीम असतो प्रत्येक वर्षी. ह्या वर्षीचं परत जे म्हणजे हा रिपीटेड, ह्याच्या अगोदर पण होतं, बीट प्लास्टिक पोल्युशन. बिकॉज आजच्या डेटला प्लास्टिक पोल्युशन एक केवढं झालं, बिकॉज प्रत्येकाने लाईफस्टाईल, कोणी घरातून बाहेर जाताना कपड्याचा बॅग घेऊन येत नाहीये. हे अगोदर सगळे आपले आपले बॅग कॅरी करायचे, पण आता सगळे काही हातात जातात आणि मॅक्झिमम एक वस्तू घेतलं तर एक कॅरी बॅग, दोन घेतलं तर चार असेल तर चार कॅरी बॅग. ह्याच्यामुळे प्लास्टिक पोल्युशन आहे, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट. आणि प्लास्टिक एक असा वस्तू आहे की त्याला डिग्रेड करायला खूप टाइम लागतो आणि तो लवकर डिस्पोज होत नाही. इट इज नॉट अ बायोडिग्रेडेबल. म्हणून त्याच्यासाठी हा परत म्हणजे एवढा इम्पॉर्टन्स आहे की हा जे थीम असतो तो इंटरनॅशनल थीम असतोय. ह्या वर्षीचं पण बीट प्लास्टिक पोल्युशन, म्हणजे ह्याचा एम्फसाइज आपण करायला पाहिजे. आणि मॅक्झिमम काय, आपण मी तरी बोलतो की प्लास्टिक वापरायलाच नाही पाहिजे. जिथे होऊ शकतो अजिबात प्लास्टिक वापरायला नाही पाहिजे. आणि सुरुवात आपल्यालाच करायला पाहिजे. आपण हमेशा बोलतो की अरे होत नाही, पण सुरुवात करा. ऍटलिस्ट मी सुरुवात केला, आम्ही सुरुवात केलं तर एकेकाने पूर्ण चेंज होऊ शकतो, सिस्टम चेंज होऊ शकतोय. तर सगळ्यांना विनंती करतोय की आम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं, प्लास्टिक वापर कमी करावा, पोल्युशन लोड कमी करावा, एन्व्हायरमेंटलचं जे चांगलं काम होतं त्यासाठी सगळ्यांनी मदत करावं आणि एकत्र काम करावं टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट अँड मदर अर्थ. हा जे पर्यावरण दिवस सेलिब्रेशन आहे, हा आपल्याला पर्यावरणासाठी काहीतरी करायचं आणि तो एक कसं पर्यावरणाला संरक्षण करायचं, आणि हे पर्यावरण संरक्षण आजचं काळाचं गरज आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. हे ह्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं झालेलं आहे की जे रिक्वायरमेंट लोकांचं गरजे वाढवू लागले, किंवा डेव्हलपमेंट जसं जसं होतं, जसं लोकांचं एक्सपेक्टेशन अँड रिक्वायरमेंट वाढतोय, तर त्याप्रमाणे जेव्हा एक्सपेक्टेशन रिक्वायरमेंट वाढलं तर इंडस्ट्री वाढतात. आणि जसं आमचं इकॉनॉमी सुद्धा ग्रोथ होतं. आता तो वी आर द 4th नंबर इन दी कंट्री, इन दी वर्ल्ड 4th इकॉनॉमी झाला आपण. तर ह्याच्याप्रमाणे जेव्हा आपलं लाईफस्टाईल वाढतं तर त्याप्रमाणे गरजू इंडस्ट्रीज, मग त्याप्रमाणे एक बॅलन्स सिस्टम कुठेतरी आपल्याला डेव्हलप करतं. बॅलन्स इकोसिस्टम आपण जे बोलतोय ते कुठे ना कुठे आपल्याला तो करावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये पर्यावरण खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज पर्यावरण, एन्व्हायरमेंटल मीन्स एव्हरीथिंग. जे काय मी आहे तर एन्व्हायरमेंटच आहे. तर हे एन्व्हायरमेंटल करण्यासाठी सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आता जे आहे तो वेस्ट मॅनेजमेंट. वेस्ट जनरेशन खूप वाढायला लागलं, पहिल्यापेक्षा आता वाढलं. परत दिस इज अगेन लिंक टू द डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ द ईच अँड एव्हरी सेगमेंट्स, सेक्टर्समध्ये जी ग्रोथ प्रमाणे वेस्ट वाढतोय. अगोदर जर आपण बघितलं तर काही वर्षापूर्वी फक्त 2-4 टाईपचे वेस्ट जनरेट व्हायचे. हॅझार्डस वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, म्युनिसिपल डोमेस्टिक वेस्ट जे पण घरी जनरेट होतं, आणि इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट. आता जसं जसं आपण डेव्हलप होत चाललं, जसं जसं अर्बनायझेशन होत चाललं, त्याप्रमाणे तुम्हाला अजून 2-3 कॅटेगरी ऍड होत झालं. जसं कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेस्ट ऍड झाला, मग त्याच्यानंतर ELV एंड लाईफ व्हेकल. आता जसं गाडीचं वापर जास्त झाला, मग तो जुना गाडी काय करायचं, मग तो पहिला काय पॉलिसी नव्हती, आता ते पॉलिसीला एंड लाईफ व्हेकल डिस्पोजलचा पण एक पॉलिसी, एक रूल चाललेला आहे. तर हे सगळं जेवढा आपण मॅनेज करतो, जेव्हा सिस्टमॅटिकली जेव्हा करतो, तर कुठे ना कुठे तो एन्व्हायरमेंटला इफेक्ट होत आहे. तर हे जे करण्यासाठी सगळ्यापेक्षा महत्त्वाचं, आणि प्रत्येकाचा जिम्मेदारी आहे. कुठे असं नाही की हे कुठले गव्हर्नमेंटच फक्त करेल, किंवा पर्टिक्युलर डिपार्टमेंट करेल, किंवा वेस्ट मॅनेजमेंट कंपनी करेल. सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपल्याला सेग्रिगेशन, वेस्ट जेव्हा सेग्रिगेशन आपण करतोय, तर सेग्रिगेशन जर केलं तर तो त्या पर्टिक्युलर वेस्टचा विल्हेवाट आपण सायंटिफिक पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने आपण करू शकतोय. पण तो खूप महत्त्वाचा सेग्रिगेशन. सगळ्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे सेग्रिगेशन होत नाहीये. आणि वेस्टला सगळ्या लोकांचा आहे की तो लास्ट प्रायोरिटी असतो. कचरा म्हणजे त्याला नेग्लेक्ट केला जातोय. आजच्या घडीला कस्टमर न नेग्लेक्ट करतात, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं गरज आहे. आणि ज्याच्यावरती काम करतं तर त्याला सपोर्ट करायचं खूप गरजेचं आहे. जेव्हा सगळं मिळून, एकत्र मिळून जेव्हा काम करतात, तर सोल्युशन होतं. की फक्त कचरा आहे त्याला नेग्लेक्ट केला, कचरा आहे तर त्याच्यावरती सगळं तो प्रॉब्लेम ह्याच्यावरती टाकला, तर तो सोल्युशन होणार नाही. आणि तो कचरा येतोय कुठून? कचरा येतो तर आमच्याकडूनच, म्हणजे आम्हीच जनरेट करतो ना, बाहेरून तरी कोणी आणत नाहीये. जे काय आपण करतो तर त्याला विल्हेवाट लावायचं बी आपलं सगळ्यांचा जिम्मेदारी आहे. नाही की तो एक पर्टिक्युलर सेक्शन किंवा डिपार्टमेंट किंवा कोणी इंडस्ट्रीचा नाही, तो आपल्या सगळ्यांचा आहे. तो आपल्या पर्यावरणासाठी आहे, आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे. हे आपल्याला करायला पाहिजे. हे सगळं करत असताना मुंबई वेस्ट मॅनेजमेंट रिसस्टेनेबिलिटी जे आहे, आम्ही CSR मध्ये खूप मोठं काम करतोय. CSR मध्ये मेजरली आमचा फोकस हे असतो एन्व्हायरमेंट.
जिथे जिथे छोट्या प्रमाणात लोकांना ट्रेनिंग देणं, वेस्ट मॅनेजमेंट बद्दल बोलणं, अवेअरनेस क्रिएट करणं. बिकॉज बरंच गैरसमज लोकांना आहे. कशामुळे काय होतं माहिती नाही, पण एक काहीतरी मिथ असतो त्याच्यामध्ये, काहीतरी तो बोलत असतात. तर त्याप्रमाणे आम्ही ट्रेनिंग भरपूर देतोय. एन्व्हायरमेंटल खूप महत्वाचं आहे. ट्री प्लांटेशन असो, व महिला सशक्तीकरण मध्ये आमचं भरपूर हे असतो. आता गेल्या 1 वर्षभरात आम्ही भरपूर महिला सशक्तीकरण, इव्हन लिटरसीचं काय काम केलेलं आहे, पापड मेकिंगचं आहे, ब्युटी पार्लरचं आहे. म्हणजे हे कुठे ना कुठे हे सपोर्ट हातभार लावतो आपल्या इकॉनॉमीला. म्हणजे जे फ्लो मध्ये नाही आहेत, जे लोक घरी बसतात, महिला एस्पेशली, मग त्यांना कुठं ना कुठे आपल्या पायावरती उभा राहणं किंवा त्याला त्यांच्या स्वतःसाठी काहीतरी करणं आणि एक सिस्टम मध्ये येणं, कुठेतरी एक इकॉनॉमीमध्ये त्यांचा हे येणं, तो महत्वाचा एक आम्ही करतोय. एज्युकेशन मध्ये तो महत्वाचा आहे. बिकॉज जे एज्युकेटेड आहे, जेवढं एज्युकेशन झालं तर हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतं. बरंच प्रॉब्लेम हे होतं की थोडा अवेअरनेसमुळे किंवा एज्युकेशन नसल्यामुळे तो बराच प्रॉब्लेम होतात. तर एज्युकेशन मध्ये आपण भरपूर हे करतो. आणि त्याच्यानंतर हेल्थ, हा 3 गोष्टी जे आहेत, हेल्थ, एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, हा 3 खूप महत्वाचं हे आहेत टू ग्रो ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ सोसायटी, ॲज अ सिटी, ॲज अ कंट्री. खूप महत्वाचं आहे. बिकॉज एज्युकेशन राहायला पाहिजे, माणूस स्वस्थ राहायला पाहिजे, मग त्याच्यानंतर हेल्थ चांगला हे राहायला पाहिजे. ह्या 3 असेल तर खूप ह्याच्याप्रमाणे होतं. तर हा 3-4 गोष्टीवरती जे आपण खूप काम करतो, CSR ऍक्टिव्हिटी थ्रू आपण करतोय, आम्ही करत राहणार आहे. आणि हे पूर्णपणे आमचं फोकस हे राहील की द बेस्ट थिंग्स वी डू फॉर दी सोसायटी. व्हॉट एव्हर काही जरी असेल तर कुठेतरी कुठे आपण एक सोसायटीला हातभार लावतो आपण. म्हणजे हा कचरा घेणं आणि विल्हेवाट लावून ह्याला सांभाळणं हे सोपी गोष्ट नाहीये. पण हे काढून एक ठिकाणी येऊन ह्याला मॉनिटरिंग केलं म्हणजे कुठं ना कुठे सोसायटीला आपण काहीतरी देतोय. तर हे आपल्याला खूप महत्वाचं, आणि त्याच्याने आम्हाला एक समाधान होतं की बघ चला आपण सोसायटीसाठी, राज्यासाठी, देशासाठी काहीतरी आपण एक काम करतो की कचरा उचलून त्याला प्रॉपर पद्धतीने आपण विल्हेवाट लावतोय. पण ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग होणं, परत मी बोलतो की हे सगळ्या फ्लो मध्ये जेव्हा येतात तेव्हा सगळ्या गोष्टी सक्सेस होतात. म्हणजे जनसमूह लोकांचं हे मिक्स जेव्हा झालं की होतंय. म्हणून आणि दुसरी गोष्ट, हा रिडक्शन, वेस्ट रिडक्शन कमी करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करावं लागेल ह्याच्यामध्ये. म्हणून मी परत बोलतो की याच्या अगोदर पण मी बोलतो की जे महात्मा गांधीजीने त्या टाइमला एक त्यांचं एक कोट होतं, तर नेचर हॅज इनफ टू मीट अवर नीड्स. नेचर हॅज इनफ टू मीट अवर, म्हणजे प्रकृती भरपूर आहे त्याच्याकडे आमचं, बट दे डोंट, इट इज नॉट टू हॅव द ग्रीड. म्हणजे आमचं ग्रीड मीट करण्यासाठी नाहीये. म्हणजे इनफ टू मीट, आपलं नेचर गरज भागवण्यासाठी आहे, पण आपलं ग्रीड नाही भागू शकत ते. तर तो त्या टाइमला बोललेला, तो आज पण तो खूप आजच्या काळाचा खूप गरजेचा आहे तो. तर ह्याच्यामध्ये सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट होणं गरज आहे. तर ह्याचा दिवसाचा एक औषध सांगून मी बोलतो की सगळ्यांनी ह्याच्यामध्ये वर्क करावा, अवेअरनेस घ्यावा आणि एकमेकाला सपोर्ट करावा की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्ट करण्यासाठी. हे एकाचा नाही, हे सगळ्यांचा जिम्मेदारी आहे. एन्व्हायरमेंटलचं जे चांगलं काम होतं त्यासाठी सगळ्यांनी मदत करावं आणि एकत्र काम करावं टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट अँड मदर अर्थ. थँक्यू.